गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आदित्यची ग्रहदिशा सुद्धा चांगली नाहीये. त्याला काही होणार नाही ना? आणि त्यात पारूने हळदी कुंकू नाकारले. अरे प्रत्येक सवाष्णीचा मान असतो तो. त्याला असं धुडकावून कसं चालेल? हे चांगलं लक्षण नाहीये. श्रीकांत, आदित्यला काही होणार नाही ना यामुळे? हे वा, माझ्या मुलाच्या पाठीशी राहा. अहिल्या, शांत हो. तू नको काळजी करूस. हे बघ, आदित्यला काहीही होणार नाहीये. असं नुसतं काळजी करू नकोस असं सांगून कसं चालेल? तू विसरलायस का गुरुजी काय बोललेत ते? अहिल्या, मला माहितीये गुरुजींनी आपल्याला आदित्याची काळजी घ्यायला सांगितली आहे. पण काय आहे ना, मन चिंती ते वैरी न चिंती अशी अवस्था झाली तुझी. प्लीज ओव्हर थिंकिंग नको करूस ग. श्रीकांत, तू काहीही म्हणालास ना तरी माझं आईचं मन आहे. मला चिंता होतच राहणार आहे. त्यात आदित्यवर माझा किती जीव आहे हे तुला सुद्धा माहितीये. हे मला मान्य आहे, त्यांनी काही गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे मी दुखावले गेले, पण म्हणून आईचं मन कसं ऐकेल? मला असं वाटतं की हे सगळं गुरुजींच्या कानावर घातलंच पाहिजे, तेव्हाच मला जरा बरं वाटेल. ते काहीतरी मार्ग सांगतील, ते काहीतरी सांगतील आपल्याला ह्यातनं काय करायला पाहिजे अजून. ठीक आहे, कर फोन त्यांना. नमस्कार गुरुजी, अहिल्यादेवी बोलते. गुरुजी, एक प्रॉब्लेम झालाय. म्हणजे काय आहे, पारूने हळदी कुंकू नाकारलंय संक्रांतीचं. म्हणजे ती आलीच नाही त्या हळदी कुंकवाला. तर आता ह्याच्यामुळे आदित्यच्या जीवाला अजून धोका वाढणार आहे का? अहिल्यादेवी, पारूने असं करायला नको होतं. सवाष्णीच्या आयुष्यात हळदी कुंकाला फार मोठं महत्त्व असतं. तिने हे असं करून फार मोठं संकट ओढवलंय. अहिल्यादेवी, मी या सर्व गोष्टींची तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली होती. आदित्यच्या आयुष्यामध्ये फार मोठं संकट येणार आहे. अहो, त्याची ग्रह दिशा बदललेली आहे. त्याचं सुरक्षा कवच कमकुवत होत चाललेलं आहे. आदित्यवर फार मोठं संकट येणार आहे. कदाचित मला असं वाटतंय की ही त्याची नांदीच असावी. संकट त्याच्यापर्यंत कधीही पोहोचू शकेल. त्यासाठी तुम्ही एक काम करा. पुढील 2 दिवसामध्ये आदित्यला घराच्या बाहेर पाठवू नका. त्याचा सांभाळ करा, त्याची काळजी करा. त्याला सतत तुमच्या नजरेसमोर ठेवा. त्यामुळे संकट त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. नाहीतर गुरुजी, मी काही नाही होऊ देणार आदित्यला. काळजी घ्या अहिल्यादेवी. आदित्य जर घराबाहेर पडला तर संकट वाढेल आणि आपण त्याला वाचवू शकणार नाही. काळ बाहेर वाट पाहतोय. ठीक आहे गुरुजी, मी आदित्यला पुढचे 2 दिवस कुठेही बाहेर जाऊ देणार नाही. मी त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेन. ही नाही आहे. पारू असते ना, एका मिनिटात फाईल सापडली असती. हां, मिळाले. अशी वॉलेट.
वॉलेट कुठे ठेवलाय पारूने? काय यार पारू, अचानक न सांगता गेलीस. या चिठ्ठीमध्ये कोणाला काही सांगू नका म्हणालीस. पारू, तुझ्यामुळे मी आईला किती दुखवलंय. सगळं व्यवस्थित चालू होतं, आता कारण नसताना आई माझ्यावर चिडली आहे. पारू यार, प्लीज लवकर ये, मला नाही सुधरत आहे. सावित्री, पारूला माझा एक निरोप दे. तिला सांगायचं की आदित्यला आज घरातनं कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. त्याचं ऑफिसचं काम असलं, मीटिंग्स असल्या, काहीही झालं तरी आदित्यनी घरातनं बाहेर पडता कामा नये. कळलं? जा सांगतील. अहिल्या मॅडम, पण मी तिला निरोप कसा देऊ? म्हणजे कालपासून दिसलीच नाहीये ती घरात. कुठे गेलीये काय माहिती. घरात कोणालाच तिच्याबद्दल माहित नाहीये काही. पारू बदललीये. मी तिला चांगलंच ओळखायला लागलीये. हे हळदी कुंकू टाळण्यासाठी ती कुठेतरी जाऊन बसलीये. नाही नाही अहिल्या, हे बघ, तू तिच्या बाबतीत उगाच गैरसमज करून घेतेस. ती नाही असं करणार. हे बघ, तिला रीतिरिवाजांची जाण आहे चांगली. तिचं नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून ती बाहेर गेली असेल. जाऊ दे सावित्री, मग आता हे काम तू करायचंस. पुढचे 2 दिवस काहीही झालं तरी आदित्यला घरातनं बाहेर पडू द्यायचं नाहीस. त्याची कितीही महत्वाची मीटिंग असेल, कितीही महत्वाचं ऑफिसचं काम असलं तरी आदित्य घरातनं बाहेर पडता कामा नये. अहिल्या मॅडम, पण असं काय झालंय? काही सिरियस आहे का? गुरुजींनी सांगितलंय की आदित्यची ग्रहदशा चांगली नाहीये. त्याच्यावर काहीतरी मोठं संकट येणार आहे आणि कदाचित त्याच्या जीवालाही धोका असू शकतो. आणि म्हणून ही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यात ही मूर्ख मुलगी कोणालाही न सांगता कुठेतरी जाऊन बसलीये. शांत व्हा अहिल्या मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. मी आदित्य बाबांना थांबवण्याचा प्रयत्न करते. आलेच. अहिल्या, होईल सगळं ठीक. आदित्य बाबा, हा, कुठे निघालात तुम्ही? ऑफिसला जायला निघालोय का? काय झालं? माझं तुम्ही एक ऐकाल का? हा, इथून पुढे 2 दिवस तुम्ही कुठेही बाहेर जाणार नाहीयेत. अगं काय बोलतेस? पुढचे 2 दिवस अहिल्या मॅडमनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितलंय. पुढचे 2 दिवस तुम्ही घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीये. कितीही महत्वाचं काम असलं तरी ते पुढे ढकला, पण तुम्हाला या घरातून 2 दिवस बाहेर पडण्याची परवानगी नाहीये आदित्य बाबा. अरे पण काय कारण काय आहे कळेल का? गुरुजींनी तुमची काळजी घ्यायला सांगितले. तुमचे ग्रह ठीक नाहीयेत, त्यामुळे 2 दिवस तुम्ही घरातून बाहेर पडायचं नाहीये.